पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत वर्षाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालंय। वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्यांनी कर्करोगाशी झुंज देताना अखेरचा श्वास घेतला। या बातमीनं हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। 31 ऑगस्ट 2025 रोजी मीरा रोड येथील निवासस्थानी त्यांचं निधन झालं। या दुर्दैवी घटनेनं कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराबद्दल पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे। नेमका कोणत्या कर्करोगानं घेतला बळी? मीडिया अहवालानुसार प्रिया मराठे यांच्या मृत्यूचं कारण कर्करोग असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यांना नेमका कोणत्या प्रकारचा कर्करोग झाला होता हे स्पष्ट झालेलं नाही। अहवालानुसार त्या काही काळापासून कर्करोगावर उपचार घेत होत्या, मात्र अचानक त्यांच्या शरीरातील पेशींनी उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं आणि कर्करोग वेगानं पसरला, ज्यामुळे त्यांचं निधन झालं। कर्करोग म्हणजे काय आणि तो किती धोकादायक आहे? कर्करोग हा आजच्या काळातील एक अत्यंत धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे। शरीरावरील पेशींची वाढ अनियंत्रित आणि वेगानं होऊ लागल्यावर कर्करोग होतो। या पेशी शरीराच्या कोणत्याही भागात वाढू शकतात आणि हळूहळू इतर भागांमध्ये पसरू शकतात। या आजाराची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणं सहजपणे ओळखू येत नाहीत। अनेकदा रुग्ण गंभीर अवस्थेत पोहोचेपर्यंत हा आजार लक्षात येत नाही आणि म्हणूनच तो अधिक धोकादायक मानला जातो। कर्करोग फुफ्फुस, यकृत, पोट, रक्त किंवा मेंदू अशा शरीराच्या कोणत्याही अवयवात होऊ शकतो। जर योग्य वेळी निदान झालं तर उपचार शक्य आहेत, मात्र उशिरा निदान झाल्यास उपचार करणं अधिक कठीण आणि महाग होते आणि काही वेळा रुग्णाला जीवही गमवावा लागतो।